तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. आता आम्ही जो साचा आणून दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो साचा आणू. घराकडे गणपतीचं काम चालू आहे बघा. चला तर मग जाऊया. मस्त की रिक्षा केली आहे, रिक्षेतून साचा आणूचा. त्याच्या खाली घालून गोंते वगैरे घेतलेले असाय सर. आणि आता आमच्या समोरचं क्लायमेट बघा, वातावरण भारी आहे. आम्ही आंबेरी तयार आहे बघा, वन विभागाचा असा हयसर हत्ती थांबलेले. म्हणजे हत्ती ते रेस्क्यू केले ना, हत्ती सगळे आणले ते इकडे ठेवले. आणि आता आपण जातलो आंबेरी पुलावरसून आम्ही कमाणगावात. तुमका आता समोर आंबेरी पूल दाखवते, मोठा बांधलेली ना. आणि त्याचा मेन पूल असं ना मोठा खाली असा अडे खाली दिसताना आता मेन पूल या का. आणि हवेवरती आंबेरी पूल. ही नदी आपल्या बांगसा नदीकडे आता, म्हणजे ना बांगसा नदी म्हणतात ती तिकडली नदी बघा. जय श्री कृष्ण मूर्ती कला कुंज बसून आतमध्ये जाऊचं असा रस्तो पहिल्यांदा माहिती नव्हतो आपल्याक. जाऊया आता आपण, बघूया. वरती वाटतं, राईटला लेफ्टला. होय आता बरोबर. अरे शाळा आहे सर. तुळशी बिळशी बनवतात, तुळशी वगैरे बनवतात, गणपती पण बनवतात. आपल्याक आता सातचं घेऊचा, त्याच्या आधी तुमका सातचं घेऊच्या की गणपती दाखवते सगळे. हां सातशे 9 किलो. गणपतीचे साच्या बघा कितके असतात, सगळे मिक्स असतात. सर काम चालू असा अडे. सगळे गावठी मातीचे गणपती, शाडू मातीचे नाही, प्लॅस्टरचे नाही, सगळे गावठी मातीचे. फिनिशिंग काम बघा, ती अप्रतिम फिनिशिंग काम. मित्रांनी रिक्षेत साचा भरलो, हात वगैरे भरले, प्रभावळ घेतली बघा, सगळं साचा भरलो. आणि आता आपण चाललो माणगाव बाजारात. माणगाव बाजारात आपण मेडिसिन घेतलो, नंतर घरात जातलो. चला तर मग. कशात पाऊस भरपूर भरला, त्यापर्यंत भिजवलं नाही पुरे. तसे आपल्या प्रोटेक्शन म्हणजे कवर वगैरे भारी आहे सर. मस्त रिक्षेचा काय विषय नाही, कागद वगैरे चांगलं. उचलेत ना तुमका चतुर्थी जर रिक्षा वगैरे लागली तर नक्कीच तुम्ही त्या दादाक फोन करा. तुमका मग नेवगतलो स्टेशनला म्हणा, लक्झरीक म्हणा, काय असतात ते बाजारात जायचं असतं तर चतुर्थीत अवेलेबल असा. तुमका नंबर स्क्रीनवर नंबर देते दादाचो. चांगली सर्विस हा, गाडी पण चांगली, हळू मस्त हा. स्पीड वगैरे काय म्हणजे असं हे नाही, चांगली सर्विस चांगली. क्लायमेट बघा, पावसामुळे भारी झाला मस्त. चला तर आपण भेटूया डायरेक्ट माणगाव बाजारात मेडिसिन घेऊच्यासाठी. आणि आता भज्याचा आनंद डायरेक्ट आता आपण टी स्टॉलमध्ये जाऊया सर, भजी गाव. चला तर मग. एक वडापाव मागवलो बघा, आपण नाश्ता करूया. त्यासाठी फेमस भजी माणगावमधली, भावेश टी स्टॉलमधली अप्रतिम गावते बघा. बाहेर क्लायमेट बघा मस्त आला, पूर्ण पावसाचा क्लायमेट आहे बघा. तिने आता आम्ही चाललो, या आमची रिक्षा आहे बघा. चला बसा या आतमध्ये. पाऊस असा बारीक बारीक पाऊस सुरू आहे बघा. मेडिसिन घेऊ गेले बाबांचे, घेते मेडिसिन.
बाबांचे मेडिसिन घेतलं. मेडिकल श्री दत्त मेडिसिन घेतलं. बाबांचे मेडिसिन घेतलं आणि आता चलते घरात. चला तर मग डायरेक्ट घराकडे भेटूया. तर मित्रांनो, मातीचे गणपती करूचे झाले तर मनुष्यबळ लागता. त्याच्यामुळे कोणतरी मत्तीक लागतं आणि प्लस स्वतःचे साचे असले तर ठीक आहे. भाड्यान साचे आडूचे म्हटले तर दिवसाक एक गणपती किंवा 5 गणपती काढूचे लागतात जास्तीत जास्त. तर तो भाडा परवडता. नाहीतर काय होता, एकच गणपती नुसतं काढलो ना तर परवडणं नाही त्या. त्याच्यामुळे एका रात्रीचा भाडा असतं त्याच असतं 1000 1,500 रुपये असता भाडा. आणि त्याशिवाय टेम्पोचा भाडा म्हणजे वाहन काय नेशात त्याचा भाडा. तर अशा प्रकारे भाड्यान साचे आणून गणपती काढूचे लागतात. मगजमारी खूप असता, पण थोडाफार कसा कला असा म्हणून जपायची लागतं. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद.